हाय फॅमिली, एप्रिल आणि मे महिन्या म्हटलं की आपल्या प्रत्येक गृहिणीची घाई सुरू होती, ती म्हणजे मसाला बनवण्यासाठी. तो आगरी मसाला असो, मालवणी असो किंवा घाटी असो, प्रत्येकाची घाई असते. तर तो योग्य दरात आणि योग्य ठिकाणी कसा बनवून मिळेल त्याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी लागणार जे गरम सामान आहेत, मिरच्या आहेत, ते योग्य दरात आणि चांगल्या क्वालिटीचे कुठे मिळतील. तर आज आपण आलेलो आहे लालबाग मसाला गल्ली. तर संपूर्ण माहिती ही आज मी तुम्हाला देणार आहे. मिरच्यांचे भाव काय आहेत, गरम सामानचे भाव काय आहेत. तसंच तुम्हाला माहिती आहे मसाला बनवल्यानंतर काही महिन्यांनी तो थोडा फिक्कट होत जातो, कलर त्याचा उडत जातो किंवा चवही बदलत जाते. मग ती कशामुळे होते, कोणत्या मिरच्या वापरल्या पाहिजे, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर पाहूया संपूर्ण माहिती. फॅमिली, आज मी आले बघा लालबागला मसाला बनवायला. मालवणी मसाला लालबाग मार्केटला आलेला आहे, मसाला गल्लीत. आणि आता आपण आलेलो आहे बघा, तुम्हाला दुकान दाखवते, ॲड्रेस दाखवते. तर आपण मालवणी मसाला बनवणार आहोत. ही समोर दिसते ती सर्व लालबागची गल्ली आहे ना, ती मसाला गल्ली, तिथे आपण आलेलो आहे बघा. आणि आपण आलेलो आहे विवेक स्टोअर, विवेक खामकर, SP खामकर आणि विवेक खांबर यांचं एकच स्टोअर आहे हे बघा. आता इथे आपण मसाले घेणार आहोत आणि भाव विचारणार आहोत. आधी बघूया काय काय लागते मालवणी सामानाला, म्हणजे मसाल्याला, आणि काय काय रेट आहे ते बघूया. मिरचींचे आणि गरम सामानाचे. हे त्यांचं दुकान आहे. आता काकी आलेले आहेत बघा. काकी, तुम्ही कुठून आलात मसाला बनवायला? आम्ही विक्रोळीवरून आलो. किती वर्ष येत आहे? ते झाले 4-5 वर्ष मसाला घेतो. कोणता मसाला बनवता? मालवणी मसाला. मालवणी कसा आहे, तुम्ही कसा वाटतो इथे? बरा वाटतो. रेट कसे आहेत मसाल्याचे? भाव काय असते ते आपण यंदा कसे आहेत मसाल्याचे? कमी जास्त आहेत. आणि मसाला कसा असतो म्हणजे बनवल्यानंतर इथला? हा, चांगला असतो, वर्षभर चांगला मसाला असतो. अच्छा, तुम्ही आता कुठून आला बोला? विक्रोळी पार साईड वरून. हां, विक्रोळीवरून आलेले आहेत बघा. एवढ्या लांबून आलेले आहेत काकी आपल्या लालबागला. आणि बघूया आता आपण. तुम्ही आता किती किलोचा मसाला बनवलाय? आम्ही आता 10 किलोचा मसाला बनवला. 10 किलोचा. हा, चालेल, थँक्यू काकी. हा. बघा, बऱ्याच जण मसाला असा खरेदी केलेला आहे बघा. अशा मिरच्या वगैरे घेऊन जातात. तुम्ही इथे पण करू शकता मसाला. आता मी थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते काय काय भाव आहेत ते. आता हे तुमचं नाव सांगा पहिलं. चंद्रकांत जाधव. आता हे विवेक स्टोअरवाले आहेत, त्यांचे मालक आहेत. तर ते तुम्हाला माहिती सांगतील मिरचीची. आता ही कुठची मिरची आहे? त्याला अनिगिरी मिरची बोलतात. हां, हिचा कलर जो आत्ता कलर आलेला आहे, हां, कलर वर्षभर राहतो. हां, कलर डाऊन होत नाही. त्याचा काय रेट आहे? त्याचा रेट आहे 600 रुपये. 700 रुपये. त्याच्यापेक्षा कमीवाली ही आहे 500 रुपये. 500 रुपये. त्याच्यापेक्षा ही कमी आहे 350 रुपये. 350 रुपये. आणि डेटवाली घेतला तर अजून याच्यापेक्षा 50 रुपयाचा फरक आहे. 50 डेटवाली घेतलात तर. हां, आणि ही कुठची आहे? ही पांढरी मिरची. ही कशी आहे? ही आहे 350 रुपये. हां, ही कुठची आहे? ही संकेश्वरी, ही 400 रुपये. 400 रुपये. ही काश्मीरी, हां, 700 रुपये. 700 रुपये. डेटवाली घेतला तर 600 रुपये. 600 रुपये. ओके. ही लवंगी मिरची आहे. हां, ही 400 रुपये. 400 रुपये. ओके. डेटवाली घेतला तर 300 रुपये. 300 रुपये. अच्छा, हे इथे सॅम्पल लावले आणि बाकीच्या मिरच्या आहेत त्या इथे बाहेर आहे हे बघा. आणि ही हळद कशी आहे? ही कुठची असेल? हां, कशी? 80 रुपये. 380 रुपये. ही राजापुरी आहे, हां, 300 रुपये. 300 रुपये. याच्यापेक्षा अजून कमीवाली येते. हां, निजाम असते, निजाम बोलतात. ती हां. 240 रुपये. 240 तिचा रुपये. कलर राहत नाही. हां. तिचा कलर वर्षभर राहतो. सेलमचा. अच्छा. मिरचे लावलेले आहेत तिथे, ते सर्व फक्त तिथे सॅम्पल ठेवलेले आहेत आणि ते लावून ठेवलेले आहेत बघा. तुम्हाला सर्व प्रकारच्या मिरच्या भेटतील आणि मसाला कुठूनही भेटेल. तुम्हाला मी दाखवणार आहे बघा. हे इंदोरी धने कसे आहेत? 280. 280 आणि ते 240. त्याच्यापेक्षा कमी आहे 160. 160. ओके. ही मिरी आहे. कशी आहे ही? ही आहे 120 रुपये 100. 120 रुपये 100 ग्राम.
दुसरी आहे 70 रुपये 100 ग्राम. त्यापेक्षा कमी दुसरी आहे 90 रुपये 100 ग्राम. ही 70 रुपये 100 ग्राम आणि ही 90 रुपये 100 ग्राम. काळजीबरोबर मोठी आहे. हां, ही चांगली क्वालिटी आहे बघा. मला दाखवते. ही बघा, ही चांगली क्वालिटी आहे. ही कशी बोलला 100 ग्राम? 120. 120. आपण मसाला बनवण्यासाठी ही घेतोय मिरी चांगल्या क्वालिटीची. ही खसखस कशी आहे? ही आहे 240 रुपये 100 ग्राम. 240. हा, ही आहे 200 रुपये 100 ग्राम. ही 200 रुपये 100 ग्राम आणि 240 रुपये 100 ग्राम. आपण ही घेतोय चांगल्या क्वालिटीचं सामान घेतो आपण मसाला बनवण्यासाठी आहे. ही बडीशेप आहे. बडीशेप कशी आहे? ही 60 रुपये 100 ग्राम आहे. 60 रुपये. ही 40 रुपये 100 ग्राम आहे. ही 40 रुपये आणि ही 60 रुपये. ही चांगल्या क्वालिटीची आहे बघा. 500 रुपये किलो. हां. दालचिनी कशी आहे? 180 रुपये 100 ग्राम. 180 रुपये 100 ग्राम. हां. आणि दुसरी कोणती येते? दुसरी येते कमीवाली. हां जवा कमी असतो. हां, ती कशी असते? 120 रुपये 100 ग्राम. ही चांगल्या क्वालिटीचं आम्ही घेतोय मसाला बनवण्यासाठी सगळं सामान. लवंग आहे. ही कशी आहे लवंग? ही आहे 180 रुपये 100 ग्राम. 80 रुपये. हां, कमीवाली पाहिजे 180 रुपये 100 ग्राम हां, आणि कमीवाली पाहिजे असेल तर 120 रुपये 100 ग्राम आहे. 120 रुपये 100 ग्राम. ओरिजिनल जायफळचं फूल. हां, जायफळचं हे फूल. जायफळ असतं ना, हां, त्याच्या त्याचं फूल. आतमध्ये असतं. हां, हे फूल आहे बघा. हे 50 रुपये 100 ग्राम. 50 रुपये 100 ग्राम. 100. आणि हे आहे 350 रुपये 100 ग्राम. 350 रुपये 100 ग्राम. याच्यात आणि याच्यात काय फरक आहे? हे अख्खं आहे. हे अक्क आहे. हां, याचा स्वाद घ्या मग तुम्हाला माहिती म्हणा. याचा स्वाद घ्या. हां, वेगवेगळा आहे. दोघांचा पण वास वेगळा आहे आणि कलर पण तुम्हाला फरक कळत असेल. म्हणून आपण चांगल्या क्वालिटीचा घेत आहोत जेणेकरून आपण वरच्यावर मसाला जो टिकवतो त्याचा कलर आणि स्वाद म्हणजे कुठेही खराब होणार नाही. चक्रफूल हे कसं आहे? हे 30 रुपये 10 ग्राम. 30 रुपये. 300 रुपये 100 ग्राम. 300 रुपये 100 ग्राम. जर कमीवाला पाहिजे असेल तर 160 रुपये 100 ग्राम पडेल. 160 रुपये 100 ग्राम. मसाला वेजी कशी आहे 100 ग्राम? ही 350 रुपये 100 ग्राम. 350 रुपये 100 ग्राम. आणि कमीवाली पाहिजे असेल तर 200-250 रुपये 100 ग्राम मिळेल. 250 रुपये 100 ग्राम. ओके. 100 ग्राम. कमालपत्र आहे. तमालपत्र बघा 60 रुपये 100 ग्राम. हे जायफळ आहे नगावर असतं कसं आहे? हे 12 रुपये एक. 12 रुपये एक. दुसरा याच्यापेक्षा लहानवाला पाहिजे असेल तो 8 रुपयाला एक असतो. 8 रुपये. हे 12 रुपये एक आहे बघा जायफळ. हा हिंग आहे बघा 240 रुपये 100 ग्राम. 240 रुपये 100 ग्राम. 160 रुपये 100 ग्राम. आणि हा 160 रुपये 100 ग्राम. हां. याच्यामध्ये बी नाही आहे. बाकी येतं हे कसं आहे? हे 30 रुपये 10 ग्राम. हां तिरपं आहेत बघा 280 रुपये 100 ग्राम. 280 रुपये 100 ग्राम. ह्याच्यात बी नाही म्हणून ह्याच्यात बी कुठे दिसत नाही बघा. हे साफ केलेले आहेत म्हणून महाग आहे. आणि बीवालं कसं येतं? हे काय 20 रुपये 18 रुपये. हां हे शहाजिरं कसं आहे 100 ग्राम? 100 ग्राम 240. 240 100 ग्राम शहाजिरं. कमीवाला पाहिजे असेल हां 160 रुपयांनी मिळेल. 160 रुपयेवालं पण मिळेल. ओके. हे हिरवी वेलची आहे कशी आहे 100 ग्राम? 100 ग्राम 400 रुपये. 400 रुपये 100 ग्राम. आणि दुसरी कमीवाली कुठली? पाहिजे असेल तर ती पण आहे. हां 300 रुपये. ही 300 रुपये. तुम्ही घ्याल क्वालिटी तशी तुम्हाला मिळेल. साहित्य चांगलं क्वालिटी पाहिजे तर चांगलं थोडं महाग मिळेल. स्वस्त पाहिजे क्वालिटी लो मिळेल. राई ही राई आहे बघा ही कशी आहे? 20 रुपये 100 आहे. 20 रुपये 100 ग्राम. ही मेथी आहे मेथी कशी आहे 100 ग्राम? 20 रुपये 100. 20 रुपये 100 ग्राम. हे जिरं आहे बघा 60 रुपये 100 ग्राम. कमीवाला पाहिजे असेल तर 40 रुपये 100 ग्राम. कमीवालं पाहिजे असेल तर 40 रुपये 100 ग्रामला तुम्हाला मिळेल. हे दगडफूल. हे दगडफूल आहे हे कसं आहे? हे 240 रुपये 100 ग्राम. 240 रुपये 100 ग्राम.
ते साफ करून दिलेलं आहे त्यांनी, माती वगैरे असते ते साफ करून देतात. हे बघा बोला हे बघा, आणि त्यांनी माती वगैरे काढलेली आहे. नाकेश्वर हे कसं आहे? 400 रुपये 100. 400 रुपये 100 ग्राम. खोबरं कसं आहे? 160. राजापुरी 160. मिरच्या पण ठेवा. त्यानंतर इतर कडधान्य वगैरे पण तुमच्याकडे मिळतं ना? हा. कडधान्य वगैरे मिळतं, मसाले मिळतात, तांदूळ वगैरे, पोहे वगैरे असं सर्व वस्तू यांच्याकडे मिळतात. ठीक आहे. म्हणजे तुमच्याकडे रेडीमेड मसालाही मिळतो हो. कुठून? हां, तो म्हणजे कसा मिळतो? रेडीमेड मसाला तुम्हाला पाहिजे तर 800 आहे, 900 आहे. अच्छा. आणि मी काय म्हणते, जो मसाला काही महिन्यानी सफेद पडतो तो कशामुळे? ती मिरची वेगळी असते, रॅज म्हणून मिरची आहे ती. हां ती वापरली तर हा. मसाला तिखट पण होतो हा. आणि मसाला सफेद पण होतो. हां कारण ती मिरची दिसायला फक्त लाल असते, हा. मसाला टेस्टी होत नाही. हां. जी त्यामुळे काळी मिरची दिसते ना त्या मसाला टेस्टी होतो. अच्छा. पण ती महाग असते. महाग असते म्हणून तो आपण मसाला घालताना ही काळजी घ्यायची आहे काकाने सांगितल्याप्रमाणे. आणि दुसरी काय टिप द्याल म्हणजे मसाला करताना आपल्या लोकांना? कारण शक्यतो काय चांगलीच वस्तू घ्यावी. हां हा. म्हणजे वसा हलकी वगैरे वस्तू घेऊ नये, काय 200-300 असते हां ती घेऊ नये. जास्तीत जास्त महाग पण ती क्वालिटी चांगली असतात. हां, म्हणजे वर्षभर आपला मसाला खराब होत नाही. होय, होय. पुरी गॅरंटी दिली पाहिजे. हां कोणाकडे पण घेणार आता आम्ही तशी गॅरंटी देतो, हां तशी त्या माणसाने गॅरंटी दिली पाहिजे मसाल्याची. मसाल्याची. अच्छा. हां बरोबर आहे. ते तुम्ही थोडंसं कमी भाव असेल तर तुम्ही मसाला वगैरे मिरची वगैरे घेता आणि मग तो मसाला काही दिवसांनी माहीत आहे आपला असा सफेद पडत जातो आणि टेस्टही निघून जाते. त्यामुळे मिरची वगैरे गरम सामान वगैरे घेताना काळजी घ्या. आणि ज्यांना अनुभव आहे त्या ठिकाणीच असे मसाले वगैरे घेत जा, गरम मसाले वगैरे. हे वा, मी तुम्हाला 2 किलो मिरची दिली, हां ती झाल्या वजन तुमचा 4 किलो. हां कुठून तुमच्या हातामध्ये 3.5 किलो मसाला येणार. 3.5 किलो मसाला आहे ना. ओके. हां. ती 2 इथे दुकान आहेत ना? हो 2. कोणती? SB कामकर आणि विवेक स्टोर. विवेक स्टोर. तुम्ही कुठल्याही दुकानाला भेट देऊ शकता आणि मसाले खरेदी करू शकता. इथे त्यांच्याकडे कुठूनही मिळतो. तुमची ती कुठं तिथे बघायला मिळेल, बघायला पण भेटेल. आम्ही आता मसाला बनवायला इथे आलेलो आहे आणि मिरच्या वगैरे घेतलेल्या आहेत. तर माझं एक सजेशन आहे की जेव्हा तुम्ही मसाला बनवत असाल तर अनुभवी माणसाकडून जे मसाले वगैरे खरेदी करत असाल, मिरच्या वगैरे खरेदी करत असाल तर ते चांगल्या क्वालिटीचे घ्या, जेणेकरून मसाला असतो तो काही दिवसांनी सफेद पडतो, तो पडणार नाही. आणि चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या आणि गरम सामान असतं ते वापरा, जेणेकरून तो, आता मी माझा अनुभव सांगेलच कसा मसाला होतो आहे तो. तर नक्की आता आपण बघायला जाऊया ते त्यांचं कुठतात कुठे चक्की आहे ती, थोड्या वेळात जाऊयाच. SB खामकर हे पण त्यांचंच दुकान आहे, इथे पण तुम्ही खरेदी करू शकता मसाले मिरच्या वगैरे. हे बघा हां, SB खामकर पण हे त्यांचंच दुकान आहे, इथे पण तुम्ही बनवू शकता. आपण गर्दी असल्यामुळे तिकडे गेलो शूट करायला. हे बघा ह्या मिरच्या आहेत त्यांच्या. ओके. SB खामकरचे ओनर आहेत. नमस्कार सर, तुमचं नाव काय? शिवाजी कामत. तर मला तुम्हाला थोडी माहिती विचारायची आहे की तुमच्या इथे कोणते कोणते मसाले बनवून मिळतात? सगळ्या प्रकारचे मसाले असतात. हां. मालवणी मसाले, हां संडे मसाला, आगरी मसाला, पोळी मसाला, हां सिकिपी मसाला, सगळ्या प्रकारचे मसाले हां. बनवतात. आता विवेक स्टोअरवर आपण जी माहिती घेतली त्यांचं ते दुसरं दुकान आहे, हां. तर तुम्ही कुठे येऊन सामान घेऊ शकता, बरोबर? हो. विवेकमध्ये घ्या किंवा ह्या ठिकाणी. या स्टोअरमध्ये घ्या. हां. तर रेट सेम आहेत तर तुम्ही रेट सेम, हां क्वालिटी सेम, क्वालिटी सेम आहे, हां. तर ते येऊन तुम्ही घेऊ शकता कोणताही. SB खामकर आणि विवेक स्टोअर. या मिरचीच्या मध्ये प्रकार आहेत. हां ही सिजांटा मिरची आहे. हां या बॅडगीमध्ये 3 प्रकार आहेत. हां सिजांटा येते, अलिगिरी येते, गोंडाल येते. गोंडाल ही गुजरातमधून येते हां. आणि सिजांटा ही आंध्रामधून येते. आंध्रामधून येते. त्या मिरचीच्या ह्याच्यामध्ये काय आहे, हां तिखटपणा जास्त आहे हां आणि मिरचीला टेस्ट नाही. टेस्ट नाही. आंध्राची जी मिरची आहे हां. तिला टेस्ट आहे. टेस्ट आहे. हां. मी काय म्हणते काही दिवसाने बघा मसाला आपला सफेद होतो. सफेद होतो, तो कशामुळे? तो आंध्राची मिरची. आंध्राच्या हां, मिरचीने. आंध्राची जी मिरची मिळाली हां किंवा ही गोंडाल घेतली तर मसाला सफेद होणार आहे. सफेद होतो. मग त्यामुळे ऐवजी कोणता मिरची वापरली पाहिजे? कर्नाटकची. कर्नाटकी. ती पण एका जिल्ह्यामधली आहे, अणिगिरी. हां
अनेगिरी म्हणून जो गाव आहे तो भाग आहे हां त्यासाठी ती मिरची चांगली. असा आपण देवगडचा हापूस आंबा, हां हापूस आंबा बोलला की सगळा लोक जो तो बोलतो रत्नागिरी, रत्नागिरी पण हापूस आंब्याची टेस्ट ही देवगडचीच असते. अच्छा त्या पद्धतीची त्या अनेगिरीची टेस्ट वेगळी आहे. अच्छा हुबळी नाही तर अनेगिरी ह्या दोन कर्नाटकमध्ये दोन जे गाव आहेत हां हुबळी आणि अनेगिरी ह्या भागाची मिरची चांगली. चांगली. ओके. नाही तर पुरं कर्नाटक राज्य आहे मिरची करतं, हां पण त्याची टेस्ट थोडी थोडी वेगळी भरणार. त्याच्यामध्ये गदग येते, हावेरी येते, वेगवेगळ्या प्रकारच्या मिरची आहेत. अच्छा. पण टेस्टी मिरची म्हणून कर्नाटकची अनेगिरी हुबळी. हां आता काकाने चांगली आपल्याला माहिती दिलेली आहे बघा, की आपला मसाला जो काही दिवसाने फिक्का पडतो म्हणजे कलर जातो, त्याचे कारण सांगितलेले आहे. तर नक्की त्याच्यामध्ये तुम्हाला ही पांढरी मिरची, तिखट मिरची, हां ही पांढरी आहे ना, हा. ती आंध्राची घेतली तरच मिरची चांगली मिळेल. आंध्राची घेतली तर हां एमपीची घेतली हां तर ती 2-3 महिन्यात कलर तिखटपणा सोडून देते. सोडून देते. हा. अच्छा. मग काही लोक बोलतात मिरची मला स्वस्त मिळाली, हां ती घेतली एमपीची. आता व्यापारी सांगणार नाही, हां आम्ही काही कॉम्पिटिशन नाही, हां आणि स्वस्त मिळेल तो माल आणणार नाही, विकणार. हो बरोबर आहे. आमचं कसं आहे, आज आमचं 3ऱ्या पिढीचं 4थ्या पिढीचं दुकान आहे लोक हां आणि आमची कस्टमर जुनी आहे. हां आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवणच दिली, आपलं नाव जपायचं, नाव जपायचं. बरोबर आहे. क्वालिटी जपायची. क्वालिटी जपा. बाकी काय तुमची प्रगती झाली नाही तरी चालेल, खाता तिथे आहेत ना व्यवस्थित, हां बस झालं. बस झालं. बरोबर बाकी आम्ही बिल्डिंग ब्लॉक बांधले नाहीत त्या मारवाड्यांसारखं, काय केलं नाही. बरोबर आहे. मराठी माणसाचं हेच तर खासियत आहे. तुम्हाला जर मराठी माणसाकडे जर हे सगळं मसाले वगैरे घ्यायचे असेल आणि विश्वासू माणसाकडे घ्यायचे आणि अनुभवी माणसाकडे जर घ्यायचे असेल तर नक्की या दुकानाला भेट द्या. तर काकाने चांगली माहिती सांगितलेली आपल्याला. SP खामकर आणि विवेक स्टोअर कुठेही घेतलं तरी तुम्हाला सेम रेट भेटणार आहे आणि सेम क्वालिटी भेटणार आहे. तर काकांना थँक्यू. नक्की या दुकानाला स्टोअरला भेट द्या तुम्हाला जर घरगुती मसाले बनवायचे असतील तर. चला आता आपण पुढे